स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बघा, काही जण तर्कावर विचार करतात, तर काही जण हे श्रद्धेवर विचार करत असतात. परंतु तर्क आणि श्रद्धा याच्या पलीकडे सुद्धा एक गोष्ट आहे जी आपल्या संतांनी आणि महापुरुषांनी सांगितली आहे. आणि ते गोष्ट म्हणजे काय? नामस्मरण. नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पंडिताकडे जाण्याची गरज नाही, कारण नामस्मरण म्हणजे खूप अशी ताकद आहे नामस्मरणात. आपल्या मनात जर अशांती असेल, वाईट विचार मनात येत असतील, सकारात्मक विचार तुम्हाला पाहिजे असेल, तर नामस्मरण ही एक सवय आहे जी तुमचे आयुष्य बदलून टाकू शकते. चला तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की तुमचं नशीब बदलायला वेळ लागणार नाही. तुमच्या मनात जर वाईट विचार येत असतील किंवा तुमच्या मनामध्ये जर अशांती असेल, तर आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. बघा, अगोदर समजून घेऊया की नामस्मरण म्हणजे काय. नामस्मरण ही काय? तर नामस्मरण म्हणजे एखादे नाव पुटपुटणे नव्हे. नामस्मरण म्हणजे आपल्या अंतर्मनाला त्या वैश्विक शक्तीशी जोडण्याचे साधन आहे. तुम्ही त्या देवतेवर विश्वास ठेवता, जसं की राम असो, कृष्ण असो, विठ्ठल असो, दत्त असो, किंवा कुठल्याही ज्या देवतेवर तुम्ही विश्वास ठेवता त्या देवतेचे नामस्मरण आपल्याला करायचं आहे. शास्त्रापेक्षा सवयीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या सातत्यानं नामस्मरण हे झालं पाहिजे. सवय झाली पाहिजे आपल्या त्या शरीराला, आपल्या प्रत्येकात रक्ताला, ती शरीराला सवय झाली पाहिजे. त्यामुळे आपल्याला नामस्मरण करायचं आहे. बघा, नामस्मरण हे मानसिक असावे. तर नामस्मरणाचे काही वैज्ञानिक कारणे आहेत का? चला तर आपण पाहूया. आजच्या धावपळीच्या युगात स्ट्रेस म्हणजे काय? तर ताण हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि नामस्मरण यावर रामबाण उपाय आहे. चित्त एकाग्र होते नामस्मरण जेव्हा आपण करतो. एखादं नाव वारंवार घेतो तेव्हा विखुरलेले विचार एकत्र येतात, त्यामुळे एकाग्रता वाढते. नकारात्मक विचारांचा नाश तिथं होतो. आपल्या मनात दिवसाला 1000 विचार येतात. नामस्मरणामुळे मेंदूतील जो भाग आहे ना, तो शांत होतो. भीती आणि चिंतेसाठी कारणीभूत असलेल्या ब्लड प्रेशरवर आपण नियंत्रण हे नामस्मरणाने करू शकतो. नामस्मरण हृदयाचे ठोके नियमित ठेवतो आणि शरीरातील कॉर्टिसोल हे स्ट्रेस हार्मोनची पातळी ते कमी करतं. नशीब कसं बदलतं? बघा, अनेकांना प्रश्न पडतो की फक्त नाव घेतल्याने कसं नशीब बदलेल? तर याचं उत्तर आहे ऊर्जा. आपलं नशीब हे आपल्या कर्मावर आणि विचारावर अवलंबून असतं. जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा आपल्याभोवती एक सकारात्मक ऊर्जेचं कवच तयार होतं. दृष्टिकोन आपला बदलतो. संकटात घाबरून जाण्याऐवजी नामस्मरण करणारा माणूस हा शांत राहतो. शांत डोक्याने घेतलेला निर्णय नेहमीच योग्य ठरतो, ज्यामुळे परिस्थिती नक्की सुधारते. बघा, संधी ओळखण्याची ताकद ठेवा. जेव्हा मन शांत असतं तेव्हा आपल्या सभोवतालच्या संधी नीट दिसतात. नशीब म्हणजे दुसरं तिसरं काही नसून योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय असतो. प्रारब्धाचा भार हलका होतो. संत म्हणतात की नामस्मरणामुळे प्रारब्धाचे डोंगर हे वेगाने उडून जातात. दुःख येतच नाही असे नाही, पण ती शोषण्याची शक्ती नामस्मरण आपल्याला देत असतं. बघा, नामस्मरण कसे करावे? काही सोप्या पद्धती आहेत ज्यासाठी नामस्मरणाच्या आपण करतोय. आपल्याला संन्यास घ्यायची गरज नाही किंवा हिमालयातही जायची गरज नाही. रोजच्या कामातून वेळ काढू शकता तुम्ही. सकाळी उठल्यावर अंथरुणावर च्या खाली पाय ठेवण्यापूर्वी तुम्ही नामस्मरण घेऊ शकता. इष्टदेवतेचे नाव घ्या, त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात ही सकारात्मक होते. प्रवासात बसताना, गाडी चालवताना मनातल्या मनात नामस्मरण करा. यामुळे प्रवासाचा थकवा जाणवत नाही. जेवण बनवताना अन्नाचा दर्जा हा बनवणाऱ्याच्या विचारावर अवलंबून असतो. म्हणून नामस्मरण करताना बनवलेले अन्न हे प्रसाद बनते आणि त्या घरातील सर्वांचे आरोग्य सुधारते. झोपण्यापूर्वी दिवसातील शेवटचा विचार हा नामाचा असावा. यामुळे शांत झोप लागते आणि स्वप्नातही सकारात्मक आपण राहतो. नामस्मरणातील अडथळे आणि त्यावर कोणता उपाय आहे? बघा, सुरुवातीला नामस्मरण करताना आपलं मन भरकतं. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मन लागत नाही, ठीक आहे, मन लागत नाही तरी पण नाम चालू ठेवा. जिभेला सवय झाली की मन हळूहळू मार्गावर येतं. वेळ मिळत नाही, वेळ काढायचा असतो तो कामामध्ये शोधायचा असतो, हे लक्षात ठेवा. लोकांची भीती नामस्मरण करण्यासाठी माळ हातात असणे गरजेचं नाही. हे त्यांना वाटतं की माळ हातात असले तरच नामस्मरण करावे. तसं नाही. नामस्मरण कधीही करू शकता. त्याचं फळ तुम्हाला उत्तमच मिळतं. बघा, नशीब बदलणे ही एका रात्रीची प्रक्रिया नाही, पण ती सवय मात्र एका क्षणात सुरू होऊ शकते. तुम्हाला शास्त्र कळत नसेल, विधी जमत नसतील तर काळजी करू नका. फक्त श्वासाला नामाची जोड द्या. जेव्हा तुमच्या जिभेवर देवाचे नाव स्थिरावते
तेव्हा तुमच्या आयुष्यातील विस्कळीतील गोष्टी आपोआप जागेवर येऊ लागतात. घरामध्ये भांडणे कमी होतात, कामामध्ये यश मिळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचं अंतर्बाह्य हे शांत होतं. लक्षात ठेवा, नशीब हे हाताच्या रेषामध्ये नसते, तर ते तुमच्या कर्मात आणि तुमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दात असते. नामस्मरणाची ही सवय आजच लावून घ्या आणि स्वतःच्या डोळ्यांनी तुमचे आयुष्य बदलताना पहा. तुम्ही आजपासून कोणत्या नामाचा जप सुरू करणार हे सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा अनुभवसुद्धा आमच्याबरोबर तुम्ही शेअर करू शकता. त्यामुळं आजपासून म्हणजे काय, तर आत्तापासूनच तुम्ही श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायला सुरुवात करा किंवा तुमच्या इष्टदेवतेचं तुम्ही कुठलंही नामस्मरण हे करू शकता. आम्ही सांगितलं म्हणून त्याच देवतेचं नामस्मरण करणं असं काही बांधील नाही. तुम्हाला ज्या देवतेचं नामस्मरण आवडतं, जी तुमची इष्टदेवता आहे, जसं की ओम नमः शिवाय तुम्ही म्हणू शकता. श्रीपाद श्री वल्लभचं नामस्मरण तुम्ही करू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. ओम नमः शिवाय म्हणू शकता. जय जय राम कृष्ण हरी हे सुद्धा म्हणू शकता. म्हणजे काय, तर आपल्या आवडते इष्टदेवतेचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या मनाला पण आनंद मिळतो आणि उगं दुसऱ्यांनी सांगितले म्हणून त्या देवतेचं नामस्मरण घ्यायचं असं नसतं. कारण आपल्या ज्यावेळेस मनाला आनंद मिळतो त्याच देवतेचं नामस्मरण केलं तर तुम्हाला नक्कीच त्यातून फायदा हा मिळत असतो. कसं उगाच बळजबरी कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. त्यामुळं आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण करायला तुम्ही विसरू नका आणि ही सवय तुम्ही नक्कीच लावा. नक्कीच तुमचं नशीब हे बदलेल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.